ठाण्यातील पाचपाकडी भागात उभारण्यात आलेले प्रति तुळजापूर मंदिर हे सर्वांचेच असेल आणि या मंदिरावरती कुणाचाही ताबा नसेल असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। तुळजापूर मंदिरात ज्याप्रमाणे 365 दिवस पूजा अर्चा होते त्याचप्रमाणे या मंदिरातही पूजा अर्चा होईल। त्यामुळे हे मंदिर भविष्यामध्ये प्रति तुळजापूर मंदिर म्हणून उदयास येईल आणि सर्वसामान्यांचे श्रद्धास्थान बनेल असंही ते म्हणाले आहेत। काळ्या पाषाणामध्ये हे मंदिर उभारण्यात आलं आहे। थेट तामिळनाडूचे सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखाणीतून कृष्णशिळा कर्नाटकातील मुर्डेश्वर येथे आणण्यात आल्या। असेंड एडकॉमचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवाडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली। शिखर कलश, नवग्रह, दगडी स्तंभ, आकर्षक कलाकुसर, हत्ती या कृष्णशिळेतून साकारून ठाण्यामध्ये आणण्यात आले। काही शिळांना ठाण्यातच आकार दिला गेला आणि प्रत्यक्ष मंदिर उभारण्यास सुरुवात झाली। लोप पावत असलेल्या हेमाडपंथी शैलीला पुनर्जीवित करीत हे मंदिर येथे साकारलं आहे। पाषाणाव्यतिरिक्त अन्य साधनांचा वापर न करता हे मंदिर येथे उभारण्यात आलं आहे असं आव्हाडांनी सांगितलं। तर या मंदिरावरती 29 एप्रिल रोजी कळसाची स्थापना करण्यात येणार असून ब्रह्मचारीच्या हस्ते कळसाची मंदिरावरती स्थापना करण्यात येणार आहे। यामागचं शास्त्र मला माहीत नसून अशा प्रकारे कळसाची स्थापना होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर 30 एप्रिल मंदिरातील तुळजाभवानी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांच्या हस्ते होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। झालं तर तुळजापूरची प्रतिकृती अगदी तसं म्हणता येणार नाही, पण त्याची प्रतिकृती इथे निर्माण करण्यात आलेली आहे। ह्याच्यात कुठेही दगडाशिवाय काय म्हणजे पाषाणाशिवाय काहीच वापरलेलं आहे। म्हणजे पायऱ्यांपासून गर्भगृहातील देवीचे ते बसणार आहे ते सगळं पाषाणातनं त्याची निर्मिती झाली। कळस सुद्धा पाषाणाचा आहे, म्हणजे कळस ज्याच्यावर बसणार आहे तिथपर्यंत पाषाण आहे। आता मला तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण द्यायचंय ते म्हणजे 29 तारखेला 4 वाजता ह्याच्यावरती कळस चढवण्यात येईल। त्याच्या आधी सकाळपासून त्या कळसाची पूजा करण्यात येईल। आता मंदिर तसं पूर्ण झालेलं नाही कारण का कळस नाही आहे। आता त्याच्यावरती कळस लावण्याची वेळ ही 29 तारखेला 4 वाजता मुहूर्त आहे। 4 वाजता एक ब्रह्मचारी त्या कळसाला घेऊन, मला माहित नाही त्याच्या मागचा विधिशास्त्र काय सांगतं, पण मला जे सांगितलं गेलं ते असं आहे की एक ब्रह्मचारी तो कळस घेऊन वरती जाईल आणि तो ब्रह्मचारी त्या देवळाच्या म्हणजे त्या पूर्ण स्ट्रक्चरच्या वरती जिथे कळस बसायचा आहे तिथे ठेवेल आणि मग सकाळी 30 तारखेला माननीय शरद पवार साहेब आणि आमच्या वहिनी साहेब यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल 9:55 आणि हे मंदिर पूर्ण म्हणजे लोकांसाठी, जनसामान्यांसाठी खुलं करण्यात येईल। या मंदिरावरती कोणाचाही ताबा नसेल। या मंदिराला कोणी प्रवेश करायचा, कोणी याच्यावरती कुठलंही कोणाचंही बंधन नसेल। हे मंदिर सर्वसामान्यांच्या सेवेसाठी त्यांचं श्रद्धास्थान म्हणून पुढे आणण्यात येईल। व्हावी प्रति तुळजापूरची ओळख याला मिळावी अशी आमची आई भवानीच्या चरणी प्रार्थना पण असेल। कारण का शेवटी तुळजाभवानीचं वैशिष्ट्य काय तर तुळजाभवानी ही साक्षात शिवाजी महाराजांनी दर्शन घेतलेली देवी आहे। तिच्या पावन आशीर्वादानेच महाराजांनी राज्याची निर्मिती केली होती। मी स्वतः तुळजाभवानीचा मोठा भक्त आहे। फक्त मी ढोल ताशा वाजवून कुठे जात नाही। मी वर्षातनं 2-4 वेळा तुळजाभवानीला जातो। जे काही साग्र संगीत विधी करायचे असतात ते विधी करतो आणि परत येतो। आणि माझ्या मनात हे पूर्वीपासून होतं, लहानपणापासून होतं, जेव्हापासून मी राजकारणात आलेलो की अनेक मंदिर आपण बांधतो। आता मी खंडोबाचं मंदिर बांधलं, स्वामी समर्थांचं मठ बांधला, शंकर महाराजांचा मठ बांधला, पण मी कधीच देऊळ बांधून त्याची प्रसिद्धी याच्या मागे कधीही लागलो नाही। पण हे देवळाचं मी काय इतकं करतोय तर हे पहिलं देऊळ आहे जिथे अनधिकृत बांधकामाचा स्पर्श देखील नाही। म्हणजे जे साधारण लोक म्हणतात काय देऊळ ते बांधलं असेल रस्त्यावर, ते बांधलं असेल जमीन हडपून, नाही, ही त्याची सीसी आणि ही त्याची ओसी। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे।
मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयने निर्बंध आणल्याने सर्व ठेवीदारांच्या पूर्ण आयुष्याच्या जमापुंजीवरती बँकेने टाळे ठोकलं आहे. या बँकेमध्ये मध्यमवर्गीयांनी आणि कमी मिळकत असणाऱ्या, रोजगारीत जगणाऱ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेकडो ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यभराची साठवण गुंतली आहे. यामध्ये बऱ्याच सोसायट्यांचे पैसे देखील आहेत आणि त्या सोसायटी याचं मेंटेनन्स काम, रिपेअरचं काम त्यामुळे रखडलेलं आहे. यासाठी या बँकेतील खातेदारांची, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची हे पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत की आमचा पैसा पूर्णपणे मिळालाच पाहिजे. आरबीआय आणि DICGC कडून किंवा इतर कोणाकडूनही आम्हाला फक्त आश्वासने मिळत आहेत. आम्हाला आश्वासने व सहानुभूती नको आहे, तर आम्हाला आमचे पैसे परत द्या. या मागणीसाठी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील सर्व खातेदारांनी वसंत विहार येथील शाखेवरती मोर्चा काढला होता. आरबीआयने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर टाकलेले निर्बंध त्वरित हटवावे, जेणेकरून आमचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. या मागणीसाठी शेकडो बँकेच्या खातेदारांनी वसंत विहार येथील बँकेच्या शाखेबाहेर ठिय्या मांडला होता. या बँकेमध्ये कित्येक ज्येष्ठ नागरिक खातेदार असून त्यांनी लाखो रुपये हे बँकेमध्ये गुंतवले आहेत. पेन्शन, ग्रॅज्युटीचे पैसे हे बँकेमध्ये गुंतवले आहेत. मात्र या ज्येष्ठ नागरिकांना आता औषधांसाठी देखील पैसे नाहीत. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या औषधाचा खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. तसेच घरदुरुस्ती, लग्नकार्य, मुलांचे शिक्षण कसे करायचे हाही प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. या सर्व विवंचनेत हे खातेदार अडकले असून खातेदारांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा सर्व मंत्र्यांना पत्रव्यवहार देखील केला आहे. मात्र या पत्रव्यवहाराला कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. त्यामुळे निराश झालेल्या खातेदारांनी आता बँकेबाहेर ठिय्या मांडला होता. वापस दो, वापस दो, पैसा हमारा वापस दो. शिंदे, मी मार्च 1999 पासून या बँकेमध्ये खातेदार म्हणून आहे. ही वसंत विहार कोऑपरेटिव्ह बँक म्हणून असल्या कारणाने मी तिच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला आणि माझी पेन्शन मी सगळी इथे ठेवली आणि ती आजपर्यंत सुरक्षित होती. पण गेले 4-5 वर्षापासून मला जरासुद्धा कोणीही बँकेने पण नाही, आरबीआयने पण कोणतीही इंटिमेशन दिली नाही आणि मी त्याच भरोश्यावर आहे. माझे सगळे पेन्शनचे पैसे, जी ग्रॅज्युटी वगैरे असते ती सर्व इथे अडकलेली आहे आणि आता मी सिनियर सिटीजन म्हणून 65 वर्षाची ओल्ड आहे. तर मला कोणत्याही प्रकारे कधीही ट्रीटमेंट लागते. मला बॅक पेनचा प्रॉब्लेम आहे, शोल्डरचा प्रॉब्लेम आहे, गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, मला कोणत्याही प्रमाणे शुगरचा जरी प्रॉब्लेम आहे तरी महिन्याला मला भरपूर पैसे खर्च करायला लागतात केवळ मेडिकलसाठी. आणि आता या लोकांनी फक्त 25,000 दिले, त्याच्यानंतर काहीही पैसे दिले नाही. 6 महिने झाले, अजूनपर्यंत कोणताही आम्हाला आर्थिक व्यवहार म्हणून होत नाही या बँकेमध्ये. सोसाइटीज 33 लाख से स्टक हियर, कुछ डेवलपमेंट नहीं हो रहा है, पगार नहीं दे रहे हैं वॉचमैन को 3 महीने से. हाँ, और हमारा खुद का पैसा 21 लाख फंसा है उधर. फैमिली का खर्चे के लिए डाला था, FD के लिए लॉन्ग टर्म FD डाला था 5 इयर्स का, 6 इयर्स का, और क्वार्टरली इंटरेस्ट मिल रहा था, वो भी बंद हो गया अभी. तो खाली 25,000 देके 3 महीने से खींच रहे हैं वो लोग. 5 लाख देगा, 5 लाख देगा. 5 लाख में क्या होगा? 20 लाख है और 15 लाख ये लोग ले लेगा. CKP में भी ऐसे ही मेरा 10 लाख है उधर. वो लोग उल्लू बनाते हैं, पैसा नहीं देते हैं, शट डाउन कर देंगे बाद में. तो अगर बोलेंगे नहीं सब आरबीआई कर रहे हैं, तो मिस्टेक ऑफ आरबीआई. इट इज़ नॉट अ मिस्टेक ऑफ द NICB बँक. बघा, आम्ही सर्व बहुतेक आम्ही सर्व मी पण सिनियर सिटीजन आहे, माझी बायको पण सिटीजन. आमचे सर्व पैसे इथे अडकलेले आहेत. आम्हाला खायला पैसे नाही आहेत आमच्याकडे आता. आम्ही ही बँक चांगली आहे, फक्त वरती जे 4-5 चोर होते बँकेचे चेअरमॅन बिरमॅन त्यांच्यामुळे आणि RBIचे ऑडिटर
तुम्हाला आज सांगतो परत आणि परत, लोकांना माहीत नाही. 5 वर्ष RBI ही ऑडिट करत होते, RBIचे. ते काय RBI ऑडिटर झोपले होते का? ते लोक रात्रीचे फोन करत होते चेअरमॅनला, ऑडिटर. त्यांची चौकशी का नाही करायची तुम्ही आतापर्यंत? ऑडिटरची चौकशी करा, कळलं का? आणि हे लास्ट 5 वर्ष ऑडिट RBI करते आहे. RBIने काय केलं? RBIने डिव्हिडंड तिथे, RBIच्या मुळे सगळं झालेलं आहे. मी नक्की सांगतोय, RBI 5 वर्ष झोपली होती. A ग्रेड RBI देत होती आम्हाला सगळ्यांना. ते आम्ही डोळे बंद करून आम्ही तिथे गेलो. A ग्रेड. अच्छा, 32 वर्ष ही बँक चालू आहे, पहिल्यापासून बँक चालू आहे. 5 वर्ष ही प्रॉब्लेम हा 5 वर्षात झालेला आहे. आणि ह्या 5 वर्ष RBIचे ऑडिटर ऑडिट करत होते. RBIच्या बोर्डवर एक माणूस होता, तो काय झोपला होता का? RBIच्या बोर्डवर माणूस होता, तो काय झोपला होता का? त्यांनी का नाही गडबड पकडली? परत 3 वर्षापूर्वी 2020ला ह्यांच्या एम्प्लॉईजने, न्यू इंडियाच्या एम्प्लॉईजने RBIला कळवलं होतं इथे प्रॉब्लेम आहे. त्यांनी का नाही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला? आणि आम्हाला का नाही कळवलं? भरपूर 50 लाख करोड रुपये अडकलेले आमच्या सर्वांचे पैसे. आणि आम्ही सर्व सिनियर सिटीजन आहेत, आम्हाला खायला घरात पैसे नाहीत, मुलांवर अवलंबून राहायला लागतं आम्हाला. काय RBIला सांगा ना, तुम्ही 1 लाख डिव्हिडंड दिलं आहे करोड, त्यातले 1000 तरी इथे द्या करोड. बँक चालू आहे, बँक चांगली आहे, लोक चांगले आहेत, एम्प्लॉईज चांगले आहेत, म्हणून आम्ही इथे आलो आहे. बौद्ध धर्मियांच्या हक्कांसाठी आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाणे शहरामध्ये विराट महामोर्चा काढण्यात आला. ठाणे स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून कोर्ट नाका येथील दुसऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत हा शांततापूर्ण मोर्चा निघाला. या महामोर्चात बौद्ध भिक्षू, अनुयायी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाबोधी मंदिर बौद्धांना परत द्या, 1949चा बोधगया कायदा रद्द करा अशा घोषणा देत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. मोर्चाचे नेतृत्व बौद्ध भिक्षूंनी केले. आंदोलनकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की बोधगया येथील महाबोधी मंदिराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध समाजाकडे सोपवलं आहे. सध्या 1949च्या कायद्यानुसार मंदिराच्या व्यवस्थापन समितीवरती बहुसंख्य हिंदू सदस्य असल्यामुळे बौद्ध समाजात नाराजी आहे. या आंदोलनात देशभरातील सुमारे 500हून अधिक बौद्ध संघटना तसेच बिहार पोलीस संघटनांचा तसेच श्रीलंका, थायलंड, जपान, मंगोलिया येथील आंतरराष्ट्रीय संघटनांचा पाठिंबा देखील मिळाला. बोधगया येथेही भिक्षूंनी आमरण उपोषण सुरू केलं असून त्यावेळी बिहार पोलिसांनी काही भिक्षूंना जबरदस्तीने हटवले. या घटनेचा निषेध म्हणून देशभरामध्ये निदर्शने आणि जेलभर आंदोलन, त्याचबरोबर भारत बंदची तयारी केली जात आहे. ठाण्यातील हा मोर्चा बौद्ध समाजाच्या हक्कांसाठी चाललेल्या व्यापक लढ्याचे एक महत्त्वपूर्ण अंग ठरले असून आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी भंत गौतम रत्न महथेरो, रिपाई, नानासाहेब हिंदीसे, नंदकुमार मोरे, सुनील खांबे, भास्कर वाघमारे, रामभाऊ तायडे, राजाभाऊ चव्हाण, संदीप खांबे, मिलिंद सातदिवे, सोनाली गायकवाड, शंकर जमदडे, अनेक बौद्ध अनुयायी, बंधू भगिनी, अनेक संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मुक्त 1949चा कायदा, 1949चा कायदा. नरेंद्र मोदी होश में आओ, अरे होश में आके बात करो, अरे होश में आकर बात करो. देवेंद्र फडणवीस होश में आओ, अरे एकनाथ शिंदे जी होश में आओ, अरे अजितदादा पवार होश में आओ, अरे होश में आकर बात करो, अरे होश में आकर बात करो. महाबोधी विहार राज्यातलं गैर ठिकाण असलेलं, या ठिकाणी 4 बुद्ध भंते आहेत, 4 हिंदू बांधव ब्राह्मण आहेत आणि जिल्ह्याचा कलेक्टर जो असतो तो अध्यक्ष असतो. याचा अर्थ तो हिंदू बांधवांच्या बाजूनं निर्णय जातो, त्यामुळे बौद्धांवर अन्याय होतो. तर महाबोधी विहार हे बुद्धांच्या ताब्यात मिळावं म्हणून हे आंदोलन आहे. 1949चा BRT ॲक्ट कॅन्सल करा यासाठी हा लढा चालू आहे, हे आंदोलन चालू आहे. हे आंदोलन असंच तीव्र चालत राहील आणि लवकरात लवकर जर हे बिहाराचं महाबोधी विहार मिळालं नाही तर तीव्र आंदोलन पुढे करण्यात येईल. मुक्ती आंदोलन संदर्भात मी भंत गौतम रत्न महाथेरो, आमचे ठाणे जिल्ह्यातले सर्व अनुयायी, आमचे सर्व पक्ष संघटनेतले पदाधिकारी कार्यकर्ते, त्यांना घेऊन आपण 11 दिवस उपोषण केलेलं आहे कोर्ट नाका जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून. परंतु या 11 दिवसामध्येही शासन, प्रशासन, पालकमंत्री, जिल्हाधिकारी
कोणतेही दखल घेतलेले नाही. त्यामुळे आपण आज या ठिकाणी विराट हा महामोर्चा काढलेला आहे आणि या महामोर्चाच्या माध्यमातून आपण शासनाला, जिल्हा शासनाला आपण जागा करू इच्छितो. यापुढेही जर ते जागा होत नाही आणि महाबोधी महाविहारचे प्रबंधन बौद्धांच्या हाती देत नाही आणि BT ऍक्ट काळा कायदा रद्द करत नाही, तोपर्यंत हा आंदोलन आणखीन प्रखर होणार आहे. हा आता जिल्हास्तरीय चालू आहे, त्या अगोदर आपण तालुकास्तरीय केलेला आहे, त्यानंतर कोकणस्तरीय जाईल, विधानसभा सुद्धा घेराव होऊ शकतील. इथे परमिशन आहे नाही आहे त्याची आमची इथे या ठिकाणी बरेच कार्यकर्ते आहेत, ते बरोबर ते योग्य पारदर्शक आहे, त्यासाठी कोणत्याही मार्गाने आंदोलन जाऊ शकतात. म्हणून बौद्धांना न्याय द्यायला पाहिजे लवकरात लवकर. नरेंद्र मोदी सरकार, नितीश कुमार सरकार यांनी आपण हा अन्यायाच्या विरोधात न्यायाचा लढा आहे, समानतेच्या विरोधात असमानतेच्या विरोधात समानतेचा हा लढा आहे. आपण अन्य कुणाचंही हा धार्मिक स्थान हिसकावून घेण्यासाठी आंदोलन करीत नाही आहे. बौद्धांचं, भगवान बुद्धांचं संबोधी स्थान सुरक्षित ठेवण्यासाठी हा आंदोलन आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या समन्वयाने व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने ठाण्यामध्ये मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रस्ते, वीज, शिक्षण, सुरक्षा यांसारख्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रात विकासाभिमुख उपाययोजना राबवत असताना नागरिकांचे आरोग्य देखील अत्यंत महत्त्वाचे आहे, हे माहिती सरकार जाणते. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात सर्वत्र अशी आरोग्य शिबिरं भरवण्यात येत आहेत. ठाण्यात देखील आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मोहविद्यालय येथे हा उपक्रम संपन्न झाला. 563 नागरिकांनी या शिबिराद्वारे रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, नेत्रचिकित्सा यांसह तज्ज्ञ डॉक्टरांकडून रोगनिदान शिबिरानंतर आवश्यक रुग्ण शस्त्रक्रिया, रक्त व लघवी चाचणी, ECG तपासणी इत्यादी सुविधांचा विनामूल्य लाभ घेतला. तसेच केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेद्वारे गरीब आणि वंचित नागरिकांना 5 लाखपर्यंतचे मोफत रुग्णालयीन उपचार प्रदान करण्याकरिता आयुष्यमान कार्डचं वितरण देखील या ठिकाणी करण्यात आलं. सकाळी 8 वाजल्यापासून हा उपक्रम येथे सुरू झाला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट माधवीताई नाईक, ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वागुले, कोकण पदवीधर प्रकोष्ठचे संयोजक सचिन मोरे, रमेश आमरे, मनोहर डुंबरे, नारायण पवार, सचिन पाटील, संदीप लेले यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथे उपस्थित होते. हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा अत्यंत क्रांतिकारी आणि राज्याला उपयुक्त असा कक्षपण आहे आणि हा कार्यक्रम आहे. आणि याच्यामध्ये अनेक प्रकारच्या तपासण्या या पुढच्या काळामध्ये केल्या जाणार आहेत. यापूर्वी या ठिकाणी कॅम्प घेतले, परंतु हा सहाय्यता कक्षेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मेगा कॅम्प म्हणता येईल, शिबिर असा आहे. आमचे सहकारी आमदार निरंजन डावखरे आणि इथली आमची भारतीय जनता पार्टीची संघटना यांच्या पुढाकाराने आज MS हायस्कूलमध्ये या कॅम्पची सुरुवात झालेली आहे. आणि चौफेर जो एवढी मोठी डॉक्टरांची या ठिकाणी टीम आहे, 100च्या वर जवळजवळ डॉक्टर या ठिकाणी आहेत, त्याच्यानंतर नर्सेस आहेत, 400 मेडिकल स्टाफ आहे आणि पूर्ण ठाण्याला या ठिकाणी आरोग्यसेवा आणि या ठिकाणी तपासणी उपलब्ध होईल अशा प्रकारचा हा मेघा कॅम्प म्हणायला हरकत नाही. मी ठाणेकरांना आवाहन करेन की अशा प्रकारचा कॅम्प जो आहे त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा. या माध्यमातून वैद्यकीय कक्ष तर अनेक प्रकारची मदत करतेच आहे. आपण बघितलं असेल की 48 तासामध्ये देखील उपचाराकरता आणि कुठल्याही सर्जरी करता मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाने तात्काळ त्या ठिकाणी निधी वर्ग केलेला आहे. फडणवीस साहेबांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय हा या मुख्यमंत्री आरोग्य शिबिराच्या माध्यमाने पूर्ण राज्यभर राबवला जातो आहे. रामेश्वर नाईक यांना या विषयासाठी राज्याची नियुक्ती केलेली आहे आणि त्याचबरोबर ठाण्यामध्ये सर्वच ठिकाणी हे कॅम्प्स टप्प्याटप्प्याने होणार आहेत. महिन्याच्या दर शेवटच्या रविवारी या कॅम्प्सचं आयोजन केलं जाणार आहे, ज्याच्या माध्यमाने सर्व पद्धतीचे उपचार हे लोकांना मोफत हे उपलब्ध होणार आहेत.
या माध्यमाने जे पेशंट्स ज्यांना ऑपरेशन लागणार ते ऑपरेटिव्ह जे पेशंट्स आहेत त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधनं त्यांच्या ऑपरेशनचाही खर्च केला जाईल. फॉलोअपही मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमाने त्या हॉस्पिटलमध्ये होणार आहे आणि याच्यामध्ये जे महात्मा फुले योजनेमध्ये एम्पॅनल्ड हॉस्पिटल आहेत तेही या इकडे उपलब्ध आहेत. जवळपास 400-450 मेडिकल स्टाफ म्हणजे डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, या सगळ्या या इकडे उपलब्ध आहेत. याच्यामध्ये जी केस फाईल तयार होईल त्या सगळ्या केस फाईलचा वैयक्तिक पाठपुरावा हा मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमाने हे निश्चितपणे होणारच आहे. सहायता कक्ष याच्या माध्यमातून आज ठाणे शहरामध्ये नौपाडा विभागामध्ये आमदार निरंजन डावखरे व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी वैद्यकीय शिबिर आयोजित केलं आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष जो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शिबिर घेत असतो. आज ठाण्यामध्ये सुरुवात झालेली आहे. ठाणे शहरामध्ये आमची 18 मंडळ आहेत भारतीय जनता पार्टीची. दर महिन्याला शेवटच्या रविवारी प्रत्येक विभागात हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर होणार आहे. जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी या वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशनं या वैद्यकीय सहायता शिबिरामधनं मोफत होणार आहे. आणि मग या ठिकाणी आयुष्यमान कार्ड असेल, आभा कार्ड असेल, वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टिंग असतील, या सर्व टेस्टिंग या ठिकाणी मोफत होत आहे. की एकतर महाराष्ट्र सरकारचे मी खूप आभार मानेन, कारण हल्ली आजारापेक्षा देखील आजारासाठी होणारा खर्च आणि त्याच्यासाठीची धावपळ याच्याने माणूस, सर्वसामान्य माणूस जो आहे तो आधी खचून जातो. परंतु या कक्षाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अशा शिबिरांच्या माध्यमातून तुमचा प्राथमिक आजार आणि त्याच्यानंतरचा जो काही उपाय आहे याच्यासाठीची खूप मोठी सुविधा इथे दिली जाते. आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर आणि भारतीय जनता पक्षाची आमची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून इथे आता खूप चांगल्या प्रतिसादामध्ये हे शिबिर संपन्न होतं आहे.